दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचंय, पण 50 जागांमध्ये दादा कसे मुख्यमंत्री होणार? म्हणजे 50 जागा लढवून कमलेशजी, एकनाथराव शिंदे किती जागांवर मुख्यमंत्री झाले? 40. तुम्ही असं म्हणता. देवी गौडाजी किती जागांवर पंतप्रधान झाले? कमी झाले नाही, त्यांच्या कमी जागा, 12 की 17 जागा त्यांच्या तेव्हा होत्या. काय म्हणजे मी आपलं तुम्हाला आठवण करून देतोय. तुम्ही असं म्हणता दादा की 50 जागा दादा मुख्यमंत्री होऊ शकतात? नाही, तसं नाही. आम्हाला मुख्यमंत्री तुम्ही स्पष्ट बघताय. तुम्ही कमलेशजी, आता पहिल्यांदा राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकारच्या 250 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे. ते निवडून आणल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसू आणि पुढचे निर्णय घेऊ. पण दादा, कार्यकर्त्यांना काय सांगणार? आपल्याला आज कार्यकर्त्यांना सांगतो, काम करा. उद्याच्याला आपलं युतीचं सरकार आल्यानंतर लगेच महामंडळ आपण त्या ठिकाणी करून टाकू. तिथं वेगवेगळ्यांना संधी देऊ. वेगवेगळ्या ठिकाणी कोर्टातली, सुप्रीम कोर्टातली मॅटर आहे, तिथं लवकरच त्या निर्णय द्या. आता 3 वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या नाही, त्या निवडणुका लावून तिथं संधी देऊ. सहकाराच्या निवडणुका लावू, तिथं संधी देऊ. पणनच्या निवडणुका लावू, तिथं संधी देऊ. असं अनेक ठिकाणी संधी देऊ. पण आपण जनरली निवडणुका जाताना की आपल्याला अमुक चेहऱ्याला मुख्यमंत्री करायचंय, अमुक व्यक्तीला आपल्याला राज्याचं नेतृत्व करायला तसं पण सांगत असतो. तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं वाटत नसेल का की आपण कमी जागा लढतोय, आपल्याला संधी मिळू शकत नाही? कारण बघा, काल अमित शहा म्हणाले, काल सभेत सांगलीला अमित शहा म्हणतात की देवेंद्रजींकडे राज्याचं नेतृत्व द्यायचंय. अशा प्रकारे त्यांनी एक विधान केलेलं आहे. काल काही नाही, तुम्ही इतकं वेगळं सांगताय. मी ते भाषण ऐकलं. त्यांनी सांगितलं देवेंद्रजी को जिताना है. आता महायुती को जिताना असंही म्हणू शकले असते ना. देवेंद्र जिताना आहे म्हणजे त्यांना असं वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे म्हणून त्यांनी धुळ्यात सांगितलं असेल नागपूरवाल्यांना देवेंद्र तर त्याचं म्हणतात की तुम्हाला राज्यात सरकार आणायचं, देवेंद्रजी को जिताना हे त्यांचं वाक्य आहे ना. मग या वाक्याचा अर्थ कमलेशजी बरोबर वेगळे काढतात. आता अर्थ काढावा, मी म्हणलं ना, मराठी भाषा बोल, अर्थ काढावं तसं काढला जातो, सगळं काही होतं. पण संधी आहे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायची. सगळ्यांना संधी आहे, हाही संधी. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष युती अर्थात महायुती सत्तेवर आल्यास देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करणार अशी भविष्यवाणी जयंत पाटलांनी केली आहे. याचवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कधी सुट्टी देतील हे सांगता येत नाही असा चिमटाही त्यांनी काढला. ते पंढरपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. महायुतीतील मुख्यमंत्री पदाच्या चर्चेसंदर्भात भविष्यवाणी करताना जयंत पाटील म्हणाले, महायुती सत्तेत आल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे अमित शहा यांनी 10 वेळा सांगितले आहे. निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष युती निवडून आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा इरादा आहे. याचवेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हे कधी सुट्टी देतील हे सांगता येत नाही. शेवटी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांनाच करायचे हाच भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आहे. नाहीतर अमित शहा हे 2-2, 3-3 वेळा या संदर्भात बोललेच नसते असे जयंत पाटील म्हणाले. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू असताना आता केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नाही तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नावेही समोर आली आहेत. यातच भाजप नेते विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडे केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर अन्य काही चेहरे देखील आहेत असे म्हटले होते. यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही ते मुख्यमंत्री पदाच्या शर्तीत नाहीत असे म्हटले आहे.